हा व्हिडिओ सर्वांसाठी आहे. सर्वांसाठी म्हणजे ज्यांच्याकडे 2 चाकी वाहनापासून 4 चाकी असू द्या, टेम्पो असू द्या, ट्रेलर असू द्या. म्हणजे हा व्हिडिओ चालक मालक या लोकांसाठी आहे, जे गाडी घेतल्यापासून रिपेअर करेपर्यंत जे लागणारा टॅक्स असो, इन्शुरन्स असो, सगळं वेळेवर भरतात. पण या बदल्यात तुम्हाला काय मिळतं तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल. नमस्कार, ड्रायव्हिंग भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पूर्वी लायसन्स जर नवीन काढायचं असेल तर 1,500-2 हजारामध्ये तुम्ही नवीन लायसन्स काढू शकत होता. आता त्याची रक्कम साधारण 4,000 पर्यंत झाली. रिन्यू करायचं जर असेल तर 2,000 रुपये झालेत. दुसरी गोष्ट, तुम्ही नवीन गाडी घेता त्यावेळेला रोड टॅक्स देता, टोल टॅक्स देता, इन्शुरन्समध्ये टॅक्स देता, गाडीची पीयूसी करावी लागते. गाडी ज्यावेळेला रिपेअर करायला जाता त्यावेळेला तुमचं 12.5% तुमच्या पार्टवर जीएसटी आकारला जातो. म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो. आता तुम्ही म्हणाल की मी असं का बोलतो, का तर कुठलाही वाहन चालक, सामान्य वर्गांनी पण आता गाड्या घेतल्यात ओला उबेर चालवायसाठी. मग रिक्षा असो, टॅक्सी असो, कार असो किंवा तुमची खासगी कार असो, सगळ्यांनी आपल्या गाड्या घेतल्यात आणि इमानदारीने ह्या सगळ्या गोष्टी ते लोक करतात आणि ते आपला टॅक्स देतात. मग टॅक्स दिल्यानंतर त्यांना रस्ते बरोबर नको? विचार करा थोडंसं. इथे काही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील, काही परदेशातले आहेत आणि काही आपल्या इकडचे नाशिकचे आहेत, महाराष्ट्रामधीलच आहेत. तर काही रस्त्याची अशी दुरावस्था झाली ना की अक्षरशः तुम्ही गाडी चालवू शकत नाही. सगळ्या गोष्टी तुम्ही वेळेवर द्यायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, पूर्वी तुमचं चलन फक्त 150-200 रुपये असायचं. आता हे सगळं चलन हजाराच्या स्वरूपात आहे. पण रस्ते नगण्य. अक्षरशः काही ठिकाणी असे खड्डे आहेत की तिथं 2 चाकी वाहन चालवताना अक्षरशः असं बोललं जातं, नाशिकला MIDC आहे, तिथे बोलतात कायम आता अशी घटना घडते की हप्त्याला महिन्याला 2-4 लोकांचा बळी जातोय. का तर गाडी घसरती, डोक्यावर पडतात. हा, 2 चाकी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर केला पाहिजे, पण इथं कधी कधी दुर्लक्ष होतं. पण कित्येक ठिकाणी 2 चाकी वाहन चालवताना अक्षरशः 5च्या ट्रकच्या चाकाखाली येतात आणि मृत्यू ओढवतो. तशीच अवस्था आपल्या इथं पुण्यामध्ये चाकणची आहे. बहुतेक ठिकाणी रस्ते असे झाले आहेत, पण सरकारचं सगळीकडे दुर्लक्ष आहे. फक्त तुम्ही नियमामध्ये सगळ्या गोष्टी करा, टॅक्स भरा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा, पण रस्ते तुम्हाला असेच मिळणार. याचं कारण ड्रायव्हर लोकांची एकी नाही, कोणी आवाज उठवायला तयार नाही आणि त्याच्यामुळे हे आपल्या माती मारलं जातं. ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत ना, त्यांचे तर हाल खूपच खराब आहेत. अक्षरशः हे सगळे टॅक्स देऊन सुद्धा नंतर गाडी लोड झाल्यानंतर रोडवर येते ती गाडी, त्याच्यानंतर चोरांची भीती, आणखीन ते दुसऱ्या चोरांची सुद्धा भीती. ते किती फाईन मारतील ह्याचा काही भरोसा नाही. आणि सगळ्या गोष्टीतनं सुटलं तर अशा ठिकाणी रोड असे इतके खराब असतात की अक्षरशः काय ठिकाणी अवजड वाहन अक्षरशः पलटी होतं त्या रोडमुळं. का तर रोड व्यवस्थित नसतात, माल असतो त्याच्यामध्ये. म्हणजे अशी अवस्था आहे की चालक मालक लोकांची की आगीत न वाचल्यानंतर फुफाट्यात पडतात ना, तशातली गोष्ट आहे. इकडे आड आणि इकडे वीर. कसं जगायचं हेच कळत नाही. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.